तर नमस्कार मंडळी, आपण आले भारतातील तमिळनाडू राज्यातील मदुराई येथे. तर मदुराई येथे मीनाक्षी मंदिर हे अति प्राचीन व सगळ्यात भव्य दिव्य असं मंदिर आहे. त्या मंदिराला भेट देण्याची माझी भरपूर दिवसापासून इच्छा होती, पण आज आलोय. मला असं उत्सुक झाले की बाबा आज जाऊन कधी बघावं. तर आपण तुमची पण इच्छा पूर्ण करूयात आणि माझी पण इच्छा पूर्ण करूया. चला. तर बघू शकता हे मंदिर किती कोरीव काम व्यवस्थितरित्या आणि प्रत्येक देवाची रचना, प्रत्येक देवाची मूर्ती, देवरूपी असू दे किंवा राक्षस रूपी असू दे, सगळ्या देवांच्या मूर्त्या तिथे तुम्हाला बघायला भेटतील. बारीक आणि नक्षीदार केलंय सगळं बघा. हळूहळू पुढे या, तुम्हाला दाखवूया. तर बघू शकता तुम्ही आता हे काम चालू असल्या कारणानं आपण प्रत्येक मूर्ती ही व्यवस्थितरित्या बघू शकत नाही. तर प्रत्येक मूर्ती ही बघण्यासारखी आहे आणि प्रत्येक कोरीव काम ऍक्युरेट, म्हणजे आपली नजर हटणार नाही असं कोरीव काम केलेलं आहे. हे आता काम चालू असल्या कारणानं हे लाकडं वगैरे लावलं व्यवस्थित, त्यामुळे व्यवस्थितरित्या दिसत नाही. आपण आता उत्तर दरवाजाकडे. वैगई नदीच्या काठावर वसलेले एक अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध हिंदू मंदिर. हे मंदिर देवी पार्वती, मीनाक्षी आणि भगवान शिव सुंदरेश्वर यांना समर्पित आहे, जे द्रविड स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. नायक राजवंशाने 17व्या शतकात या मंदिराचा विस्तार केला, ज्यामध्ये उंच गोपुरे आणि 1000 खांबांचा मंडप मुख्य आकर्षण आहेत. मंदिरामध्ये आत जाण्यासाठी 4 मेन गेट आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या 4ही गेटमधून तुम्ही आत प्रवेश करू शकता. मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला तुमचे मोबाईल फोन किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाणं अलाउड नाही. त्या सगळ्या वस्तू बाहेर लॉकर रूम मध्ये जमा करून जावं लागतं. पाताळ कुबेर भैरव हे मदुराई मीनाक्षी अम्मन मंदिराजवळ असलेले एक अत्यंत पूजनीय आणि गुप्त मंदिर आहे, जिथे रविवारी राहू काळात अनेकदा पूजा केली जाते. वायू कोपऱ्यात स्थित असल्यामुळे हे मुख्य संकुलाच्या बाहेर भूमिगत पातळीवर असल्याने गुप्त मंदिर म्हणून ओळखले जाते. इथे विशेषतः धनसंपत्ती, कर्जमुक्ती आणि वाईट शक्तीपासून रक्षण करण्यासाठी पूजा केली जाते.